नमस्कार, वृंदावनी फॅशन कटा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत ब्लाऊज अल्टर कसा करायचा। बाहीपासून कमरे, चेस्टची साईज सर्व आपण इथे अल्टर करून घेणार आहोत। ते बघा, अशा प्रकारे आपण ब्लाऊज ठेवून घ्यायचा। एकावरती एक, दोन्ही स्लीव्स अशा ठेवायच्या आणि जेवढी बाहीची उंची आपल्याला लागणार आहे, इथे बघा 5 इंचाची बाही मला तयार ठेवायची आहे। तर इथे मी 5.5ला एक लाईन कमी असं ठेवलेलं आहे। खालून एकदा चेक करून घ्यायचं किती येतंय, तर ते 3 इंच आले। मुंड्याकडच्या बाजूनेही आपण तसंच 3 इंच घेऊन अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचे आहे। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा, ब्लाऊज आता आपला उलटा करून घ्यायचा। हा पूर्ण तयार शिवलेला मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे, तो आपल्याला इथे अल्टर करून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला व्यवस्थित पहा काय करायचं आहे। हे बघा, उलटे आपण जे ओव्हरलॉक केलेलं आहे ते थोडंसं आपल्याला इथे कट करावं लागणार आहे आणि अशा प्रकारे आपण ओपन करून घ्यायचं आहे बाही। त्यासाठी आपल्याला बघा, इथे 1.5 इंचाची मी अस्तरची पट्टी घेतलेली आहे। जसं आपलं ब्लाऊजचा कलर आहे तसं इथे आपल्याला अस्तर वापरायचं आणि ते वरच्या बाजूने ठेवायचं आहे व आतल्या बाजूने आपल्याला फोल्ड करायचं। जशा प्रकारे आपण सिंपल ब्लाऊज शिवतो बिना अस्तरचा, त्या प्रकारे इथे आपल्याला अस्तर बाहीला लावावं लागणार आहे। बघा, आता वरून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची। ज्या प्रकारे आपण कमरेला दाबटीप देतो तशा प्रकारे इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे। आपला ब्लाऊज तयार झालेला असतो, इथे अशाच प्रकारे आपल्याला फिनिशिंग द्यावी लागणार आहे। त्यामुळे आपण पट्टी जॉईन करूनच इथे फिनिशिंग द्यायची आहे। बघा, डबल फोल्ड करून आतल्या बाजूने व्यवस्थित आपल्याला फोल्ड करून घ्यायचं। अस्तरचा कपडा हा वरच्या बाजूने दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे। बघा, पूर्ण बाहीवरती आपण अशाच प्रकारे टीप देऊन घ्यायची सावकाशपणे आणि मोठी टीप द्यायची। इथे आपल्याला हात शिलाई करावी लागणार आहे। बघा, इथे पाहू शकता। दुसऱ्या बाजूलाही आपल्याला तसंच ओव्हरलॉकची शिलाई ही कट करून घ्यायची आणि ब्लाऊज हा ओपन करून घ्यायचा। आता दुसऱ्या बाजूला आपल्याला बघा, खालच्या बाजूने ही अस्तरची जी पट्टी आहे ती खालच्या बाजूने ठेवावी लागणार आहे। तिथे आपण वरच्या बाजूने ठेवली होती। दोन्ही साईडच्या बाह्या ह्या आपल्या एकसारख्या तयार व्हायला हव्यात। अशा प्रकारे आपण आतल्या बाजूला आपल्याला अस्तरची बाजू ही फोल्ड करायची असते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। खूप सुंदर असं एकदम मी समजेल अशा प्रकारे सांगितलं आहे। नवीन जरी तुम्ही कधी ब्लाऊज अल्टर केलेला नसेल आणि आता तुम्हाला करायचं असेल तरी तुम्ही यातून शिकू शकाल। हे बघा, अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं। बाही जर आपल्याला अशा प्रकारे बाही जरी म्हणजे कमी करायची असेल रेडी अस्तरच्या ब्लाऊजवरून, तरी आपल्याला हे असंच करावं लागणार आहे। आणि जर समजा आपला ब्लाऊज थोडासा पातळ आहे तर तो आपण आतल्या बाजूने डायरेक्ट फोल्ड करूनही हात शिलाई करू शकतो, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं। परंतु इथे ब्लाऊज थोडंसं जाडसर आहे, त्यामुळे इथे आपल्याला ही पट्टीच लावावी लागणार आहे। आणि आता आपल्याला पाहायचं आहे, बघा, चेस्टच्या बाजूला आपल्याला जेवढी काही ठेवायचे आहे। आता इथे बघा, 40 इंच छातीचा ब्लाऊज मला इथे तयार करायचा आहे। हा जवळजवळ 48चा ब्लाऊज होता, तर तो बघा मी 40मध्ये कसा कन्वर्ट केला। आणि बाहेर रुंदी ही इथे 6 इंच घ्यायची आहे। बघा, सॉरी 6.5 इंच बाहेर रुंदी घेतलेली आहे आणि कमर आपल्याला 9.5, कमरेचा चौथा 9.5 इथे आपल्याला खाली घ्यायचा आहे, तो मी घेतला। आणि आपली सरळ लाईन आपण अशा प्रकारे ड्रॉ करून घेतली। बघा, इथे 6.5 ते पावणे 7 इंच आपल्याला बाहीची रुंदी घ्यायची आहे। जी काही तुमची बाहीची रुंदी असेल ती आपल्याला इथे घ्यायची। कमरेची जी असेल ती आपल्याला घ्यायची व चेस्टची साईज हे बघा, अशा प्रकारे खूप व्यवस्थित सरळ स्ट्रेट लाईनमध्ये आपली टीप आलेली आहे। ब्लाऊज व्यवस्थित बसणार आहे म्हणजेच आपला। आणि आतून 2 शिलाई हे एक्स्ट्रा मारून घ्यायच्या व एक्स्ट्राचा कपडा खूप जास्त राहतोय, त्यामुळे मी इथे कट करून घेतलेला आहे। दुसऱ्या बाजूला बघा काय करायचं, जी लूपची पट्टी आहे ती आपल्याला सोडून इथे मापे टाकायचे आहेत। हे बघा,
कमरेचा चौथ आपल्या इथे 9.5 आलेला आहे तो घेतला. त्यानंतर चेस्टमध्ये आपल्याला जास्तीत जास्त चेस्ट आणि बाहीमध्ये कमी करावं लागणार आहे. कमरेमध्ये थोडंसंच अर्धा इंच आपल्याला फिटिंग इथे द्यायचं आहे. साईजमध्ये कमरेमध्ये एवढा फरक नाही, परंतु छाती आणि बाहीमध्ये खूपच फरक आलेला आहे. 6.5 इंचची बाही आणि चेस्ट आपल्याला 10 इंच म्हणजे 40 इंच चेस्ट साईजचा हा ब्लाऊज आपल्याला इथे तयार करायचा आहे. बघा, व्यवस्थित दोन्ही बाजूनी आपण अशा टीप देऊन घेतलेल्या आहेत. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारे नवीन नवीन माहितीचे शिलाईविषयी व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यातून नक्कीच तुम्ही काहीतरी शिकू शकाल. तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा मोठ्या साईजचा ब्लाऊज होता, तर आता हा आपण खूपच कमी म्हणजे 48-40 8 इंचचा फरक आहे. त्यामुळे तो शोल्डरमध्ये वगैरे बसण्याची शक्यता उतरण्याची शक्यता असते. त्यामुळे मी इथे त्याला नॉट लावून देणार आहे व त्याला सिंपल असे आपण एकदम सिंपल जे लटकन बनवतो ते इथे बनवून वरून 3 इंचावरती बघा अशा प्रकारे नॉट ही जॉईंट करून घेतलेले आहेत. बघा किती छान असा आपला नवीन जसा शिवला आहे तसा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.